महिन्यामध्ये देशातील छोटी मोठी रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि धाबा चालकांना दिलासा मिळणार आहे। तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचे दर 24 रुपयांनी कमी केले आहेत। देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या 3395 वर गेली आहे, तर गेल्या 24 तासात 4 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे। महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 467 वर गेली आहे। कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने चिंतेत भर पडली आहे। पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या प्रवासी बसची भाडेवाढ ही आजपासून लागू झालेली आहे। नवीन दररचनेनुसार 1 ते 5 किलोमीटर अंतराकरता आता 10 रुपये मोजावे लागणार आहेत, तर पुणे आणि पिंपरी चिंचवड हद्दीत दैनंदिन पास 40 ऐवजी 70 रुपयांना, पीएमआरडीए हद्दीत 120 ऐवजी 150 रुपयांना, तर मासिक पास 900 ऐवजी 1,500 रुपयांना मिळणार आहे। त्यामुळे आजपासून पीएमपी प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे। पावसाळ्यातील 2 महिन्यांमध्ये खोल समुद्रातील मासेमारी बंदीला सोमवारपासून सुरुवात होते आहे। या संदर्भात शासनाने आदेश जारी केलेले आहेत। त्यानुसार 2 जून ते 31 जुलै अशा 61 दिवसांच्या कालावधीकरता ही बंदी लागू राहील। हा कालावधी मासळीच्या प्रजननाकरता आवश्यक असल्याने ही बंदी घालण्यात येते। त्यामुळे ताजी मासळी कमी प्रमाणामध्ये उपलब्ध होत असल्याने मासळीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे। सामान्य जनतेला महागाईपासून दिलासा देण्याच्या हेतूने केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या किमती कमी करण्याकरता तेलाच्या आयात शुल्कात 10% कपात केली आहे। यामुळे खाद्यतेलाच्या किमतीत सुमारे 10% कमी होणार आहेत। जानेवारी ते मे 2025 या 5 महिन्यांमध्ये मुंबईत मोठ्या प्रमाणावर मालमत्ता विक्री झाली असून त्याद्वारे राज्य सरकारला 5,695 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे। या 5 महिन्यांमध्ये मुंबईमध्ये 64,461 मालमत्तांची विक्री झाली आहे। वरळीमधील बीडीडी चाळीतील रहिवाशांना येत्या श्रावणापूर्वी म्हणजेच ऑगस्टपर्यंत नव्या घरांच्या चाव्या दिल्या जातील। तसंच नव्या घरांमध्ये पाईप गॅस आणि अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असं आश्वासन म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिलेलं आहे। पावसात पाणी आत शिरल्याने ठप्प झालेले भूमिगत मेट्रो 3चे आचार्यात्रे चौक स्थानक 65 तासांनी सुरू झाले। सोमवारी सकाळी पाण्याखाली येऊन बंद पडलेलं हे स्थानक आता पूर्ववत सुरू झालंय। मुंबईकरांकरता महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या विक्रोळी रेल्वे स्टेशनजवळच्या उड्डाणपुलाचं मुख्य बांधकाम नियोजित कालावधीमध्ये पूर्ण झालं आहे। वाहतूक पोलिसांसमवेत समन्वय साधून लवकरच विक्रोळी पूल वाहतुकीकरता खुला करण्यात येईल, अशी माहिती पालिकेनं दिली आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन बदल्यांचा 5 पासून सुरू होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ॲपचं उद्घाटन होणार आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बदल्यांकरता महामंडळाला लागलेले शिफारसींचे दुष्टचक्र दूर होणार आहे। एसटी प्रवाशांनी कमी गर्दीच्या हंगामात प्रवास करताना आगाऊ आरक्षण केल्यास त्यांना 10 ते 15% सवलत मिळणार आहे। याबाबतची एसटीचे फ्लेक्सी फेअर योजनेचा एसटी महामंडळाच्या वर्धापनदिनी शुभारंभ केला जाणार आहे। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता दररोज 235 विमानांची ये-जा होणार आहे। यापूर्वी दिवसातून 220 विमानांची ये-जा होत होती। केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्यानंतर हवाई दलानं आणखी 15 उड्डाणांना मंजुरी दिली आहे। बेशिस्त वाहन पार्किंग आणि नियम मोडणाऱ्या पुणेकरांवर एआय कॅमेराद्वारे नजर ठेवली जाते। 3 दिवसांमध्ये 347 बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली। पहिल्या दिवशी 180 वाहन चालकांना दंड ठोठावण्यात आला। रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची 31 मे ही डेडलाईन संपली असून आता थेट पावसाळ्यानंतर अर्धवट कामं पूर्ण केली जाणार आहेत। या अर्धवट रस्त्यांच्या कामांमुळे पुढील 4 महिने मुंबईकरांना त्रास सोसावा लागू शकतो। पिंपरी चिंचवड पालिकेनं खड्डे व्यवस्थापन प्रणाली विकसित केली गेली आहे। या अंतर्गत पॉटहोल्स मॅनेजमेंट हे ॲप विकसित करण्यात आलंय। नागरिकांना या ॲपद्वारे खड्ड्यांची तक्रार नोंदवता येणार आहे। मध्य रेल्वेच्या सगळ्यात प्रतिष्ठित आणि लोकप्रिय रेल्वे गाड्यांपैकी एक असलेली डेक्कन क्वीन आज 96व्या वर्षात पदार्पण करते। 1930 सालाप्रमाणे मुंबई पुणे दरम्यान सुरू झालेल्या या ट्रेननं 95 वर्षांचा इतिहास पूर्ण केलाय।
स्वच्छ मुंबई करता आता पालिकेची गुलाबी सेना सरसावली आहे. 9,600हून अधिक महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गुलाबी सेनेमध्ये सहभाग आहे. मुंबई शहर तसंच उपनगर स्वच्छ राखण्यासोबतच मुंबईकर नागरिकांचं आरोग्य आणि जीवनमान अधिक सुदृढ ठेवण्याकरता गुलाबी सेना काम करणार आहे. मुंबईत पावसामुळे नदी नाल्यातील गाळ पुन्हा त्याच ठिकाणी वाहून गेलाय. त्यातच डम्पिंग ग्राउंडवर पाणी साचून दलदल झाल्यानं त्या ठिकाणी गाळ वाहून नेणारी वाहनं अडकून पडतायत. ही परिस्थिती लक्षात घेता गाळ टाकण्याकरता मुंबई महापालिकेनं मुंब्रा डम्पिंगचा पर्याय निवडला आहे. महाराष्ट्रामध्ये प्रति व्यक्ती दररोज फक्त 347 ग्रॅम दूध उपलब्ध होत असल्याचं समोर आलंय. ही उपलब्धता केवळ देशाच्या 471 ग्रॅम सरासरीपेक्षा कमी नाही. सिगरेट आणि तंबाखूचं सेवन करणाऱ्यांना देशांमध्ये प्रमाण सातत्यानं वाढते. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमानुसार दरवर्षी सुमारे 18.3 लाख लोकांचा मृत्यू तंबाखूजन्य विविध पदार्थांमुळे होतो. त्यामुळे आजार होतात आणि मग मृत्यू होतो. असं असताना सुद्धा देशात दररोज 6,500 नवे तरुण तंबाखूचं सेवन करायला सुरुवात करतायत. एकाच संस्थेच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गाच्या शाळा वेगवेगळ्या ठिकाणी असतील तर अशा संस्थेमधील इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेशाकरता इनहाऊस कोट्यातून 10% जागा उपलब्ध असतील अशी माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागानं दिली आहे. अखेर निर्णय मागे घेतल्यानं विद्यार्थ्यांचा पालकांना दिलासा मिळाला. इयत्ता 11वीच्या कॉलेज प्रवेशाकरता सरकारनं प्रत्येक विभागामध्ये विद्यार्थ्यांकरता मदत कक्ष सुरू केले आहेत. मात्र या कक्षांना मर्यादित अधिकार असल्यानं विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्यांचं पुणे कार्यालयाकडून निराकरण होईपर्यंत वाट पाहावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप होत आहे. दरम्यान आतापर्यंत मुंबईमध्ये 200 तर राज्यभरात 13,000 तक्रारी शिक्षण विभागाकडे आलेल्या आहेत. या सगळ्या तक्रारी 100% सोडवल्या जातील असं शिक्षण विभागाचे सहसंचालक श्रीराम पांझडे यांनी सांगितलं. FYच्या प्रवेशात दुसऱ्या यादीत वाढ झालेली दिसली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय. 80 ते 90% आत कट ऑफ पाहायला मिळाला. सोलापूरमधील झेडपी शाळेमध्ये मुलांना प्रवेश दिल्यास घरपट्टी माफ करण्याचा निर्णय जवळा ग्रामपंचायतीनं घेतलाय. शाळेची पटसंख्या कमी होऊन शाळा बंद पडू नये म्हणून सरपंचांनी पुढाकार घेऊन हा अभिनव निर्णय घेतलाय. जिल्हा परिषदांच्या महिला आणि बालकल्याण समितीमार्फत जिल्हा परिषद शाळांमधील मुलींना तसंच महिला शिक्षकांना जुडो, कराटे, योग आणि जीवन कौशल्य प्रशिक्षण दिलं जाणार आहे. तसंच कौटुंबिक अत्याचारांविषयी ग्रामीण महिलांचं समुपदेशन करण्यात येणार आहे. अतिरिक्त शिक्षकांच्या मागण्या मान्य न झाल्यास 12 जूनपासून शेकडो अतिरिक्त शिक्षक मुंबईत बेमुदत उपोषण करतील असा इशारा पुरोगामी शिक्षक संघटनेनं सरकारला पत्राद्वारे दिला आहे. महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रात घनकचऱ्याचा गंभीर प्रश्न दिवसेंदिवस निर्माण होतोय. राज्यातील कचरा व्यवस्थापनाचा ढिसाळपणा याला कारणीभूत आहे, जबाबदार आहे. घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावण्याकरता धोरणच नाही असा ठपका कॅगनं ठेवलाय. धुळ्यातील पालकमंत्र्यांना आव्हान देणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यावर गुन्हा दाखल करण्याकरता जिल्ह्याचे पोलीस प्रमुख तात्पुरता उपाय दाखवतात. हा या जिल्ह्यातल्या राज्यातला राजकीय दहशतवाद असल्याचं म्हणत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. खासदार संजय राऊतांनी राज्यभर गाजत असलेल्या धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोलीची पाहणी केली. खोली क्रमांक 102 मध्ये तब्बल 1,84,84,000 रुपयांची रोकड सापडली होती. भारतीय जनता पक्षाच्या आणखी 22 जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा शनिवारी करण्यात आली. मात्र मुंबई अध्यक्ष कोण हा तिढा कायम आहे. त्यासंबंधीची घोषणा दिल्लीतून होणार आहे. भाजपने राज्यातील उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांची नावं अखेर जाहीर केली आहेत. अंतर्गत मतभेद आणि स्थानिक वाद मिटवल्यानंतर भाजपनं ही नावं जाहीर केली आहेत. भाजपनं 2 आठवड्यांपूर्वी 58 जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या होत्या. मात्र उर्वरित जिल्हाध्यक्षांची यादी रखडली होती. गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला. मी गद्दारांना पाडेन असं आवाहन घेऊन संजय राऊत हे विधानसभेच्या वेळी जळगावात आले होते. मात्र जळगावमध्ये त्यांना उमेदवारच सापडले नाहीत. जे सापडले त्यात त्यांची बोवणी झाली नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीत हा महारथी काय करणार असा सवाल गुलाबराव पाटलांनी केला. तर राऊतांच्या आजूबाजूच्या असलेल्या सुद्धा उबाठामध्ये नाराज आहेत असं पाटील म्हणाले.
अमरावती महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये युवा स्वाभिमान पक्षाची भाजपसोबत युती असणार आहे अशी घोषणा रवी राणा यांनी केली। तर भाजप आमचा मोठा भाऊ आहे, अमरावती महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकून भाजपचा महापौर बसवू असा निर्धार रवी राणांनी केलाय। चेंबूरमधील आरसीएफ पोलीस स्टेशन बाहेर किरीट सोमय्यांविरोधात मुस्लिम बांधवांनी घोषणाबाजी केली। मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात किरीट सोमय्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती। यावेळी मुस्लिम बांधवांनी घोषणाबाजी केली। शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वात सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळानं लायबेरिया या देशातल्या प्रतिनिधींची भेट घेतली। यावेळी ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची बाजू मांडण्यात आली। जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये राज्यासह देशात पाऊस दडी मारण्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे। मान्सूनच्या पुढील वाटचालीकरता मात्र वाट पाहावी लागण्याची चिन्ह आहेत। मुंबईमध्ये यंदा मे महिन्यामध्ये पावसानं विक्रमी हजेरी लावली। 1 ते 31 मे दरम्यान 881.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। 107 वर्षातला हा सर्वाधिक पाऊस असून यामुळे जूनपूर्वीचा मुसळधार पाऊस मुंबईकरांनी पहिल्यांदाच अनुभवला आहे। मुंबई शहर आणि उपनगराला गेल्या काही दिवसांपासून पावसानं झोडपून काढलं, मात्र मागच्या 2 दिवसांमध्ये पावसानं उसंत घेतल्यानं पुन्हा उकाड्यामध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत। 1 जून 2024 पासून सुरू झालेल्या कोयना धरणाचं तांत्रिक जलवर्ष संपलं आहे। 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणाचा 12 महिन्यांचा तांत्रिक जलवर्षाचा कालावधी संपल्यावर धरणामध्ये 23.13 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे। यावर्षी धरणात तब्बल 186.99 टीएमसी पाण्याची आवक झाली। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या 4ही धरणांमध्ये गेल्या 18 दिवसांमध्ये धरणातून सुमारे 1.5 टीएमसी पाण्याची घट झाली आहे। गेल्या 20 दिवसात धरण परिसरामध्ये पाऊस पडल्याची नोंद आहे। त्यामुळे सुमारे अर्धा टीएमसी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। कोल्हापूरमध्ये 4 दिवसांपासून पावसानं पूर्णपणे उघडीप घेतली। पाऊस थांबताच झपाट्यानं वाढलेल्या पंचगंगेच्या पाणी पातळीत घट झाली आहे। मात्र गेल्या 2 दिवसांपासून पाणी पातळीत किंचित घट होते। दिवसभरात पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये 1 इंचाची घट झाली असून अद्याप राजाराम, रुई, इचलकरंजी, बाचणी हे 4 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामध्ये पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका तिळाच्या शेतीला बसला। पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्यानं सुकवण्याकरता ठेवलेली तीळ काळं पडतं आहे आणि त्यामुळे तिळाच्या उत्पादनामध्ये घट होणार आहे।